नाही नाही, मी लहानपणापासून आपण जेव्हा कधी गेम्स खेळायचं म्हटलं ना, कोणी चेस खेळायचं म्हटलं की मी म्हणायचं मी आऊट. पण आपण म्हणतो ना की आपण जेव्हा ठरवतो एखादी गोष्ट की कधीच नाही करायची, ती आपल्याला करायलाच लागते. आणि ती या फिल्ममध्ये मला करायला मिळाली आहे आणि मला शिकायला मिळालं आहे खूप. सो आमचे सर होते ज्यांनी आम्ही प्रॉपर ट्रेनिंग झालेलं आहे ह्याच्यावरती. सो 1 महिना ट्रेनिंग झालेलं आहे. आणि या फिल्ममध्ये जेवढे सीन्स आहेत चेसचे, त्याच्यामध्ये आम्ही 40-50 मूव्ज ह्या 1 टेकमध्ये शूट केलेले आहेत. आणि ते आम्ही म्हणजे त्यांनी माझ्याकडे लिटरली पाठांतर करून घेतल्यासारखं केलेलं. पण मी आणि टेस्ट पण दिली, मग ती क्लिअर केली, रिटन टेस्ट दिली, ती क्लिअर केली आणि तसं आम्ही शूट केलं. सो मला शिकायला मिळालं खूप ॲक्च्युली याच्यामध्ये. प्रेम सोपं असतं, ह्या सिनेमात तुम्ही दाखवलंय, पण तुला हे खूप कष्ट घ्यावे लागले असते. वाव. सो खूप खूप शुभेच्छा तुला मानसी या सिनेमासाठी. Thank you. निशिगंधा मॅमकडे बघते. विचारून घे. सो सेम प्रश्न मला विचारायचा आहे की ती कुठली एक गोष्ट आहे ज्यासाठी आम्ही हा सिनेमा पाहावा? गोष्ट हा खूप संपृक्त शब्द आहे, त्यामुळे एका वाक्यात उरकणं थोडं कठीण आहे. टिंब-टिंबमध्ये एखाद मिनिट दिलंच तर बोलू शकेल. तुमच्यासाठी वेळ आहे खूप. नाही, मी घेणार नाही जास्त. पहिले तर मयुराचं मनापासून कौतुक आहे. नुसता आडनाव प्रधान नाही, ती आहेच प्रधान. आणि जे ते कालाचे ठाई या सगळ्या जबाबदाऱ्या इतक्या छान पेलणं, म्हणजे आम्ही सगळेच जण हा मुखवटा चढवून रोज कामं करतो. पण तिने इतकं लीलया केलं, वाटलंच नाही की मयुराचं हे पहिलं पाऊल आहे. इतक्या उमेदीचं आणि ज्याला आपण म्हणतो ना, इतकं श्रेष्ठत्व तिने दाखवलं की खरंच कौतुक वाटतं तुझं. किती अभ्यास केलायस तत्पूर्वी ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. आपण म्हणतो ना, अनेक जन्म संसिद्धी ताव तथैव परांगती. म्हणजे एखादी गोष्ट पूर्णत्वाला जायला काळाचं अमुक एक अर्घ्य द्यावं लागतं आणि ते दिल्यावरती ती गोष्ट पूर्ण होण्यापासून काळही त्याला अडवू शकत नाही. हे तिच्यासाठी वैयक्तिक आणि चित्रपटाच्या गोष्टीसाठी सुद्धा संयुक्तिक आहे. म्हणजे कसं आहे, ही गोष्ट आहे पिढ्यांची, वीण आहे पिढ्यांची. पण आयुष्य कसं असतं प्रत्येकाचं? आयुष्य म्हणजे सळसळत्या लाटा किंवा उसळत्या लाटा आणि शांत किनारा. वयाच्या वेगवेगळ्या सोपानांवरती आयुष्य प्रत्येकाला नव्याने वेगळं भेटतं आणि ते कसं भेटतं हे तुला पाहतामध्ये तुम्हालाही कळेल. हरी क्या बात आहे. खूप खूप सुंदर उत्तराने देखील आम्ही खूप प्रभावित झालो आणि 100% 10 तारखेनंतर चित्रपटगृहात गर्दी होईलच. आणि मॅम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी. खूप आभार. थँक्यू. खूप मजा आली थोडक्यात. नाही, ऑल युअर्स. दीपाली मॅम, आता तुम्ही इथे उभ्या आहात. खरं तर हा प्रश्न म्हणजे आम्हाला कळतच आहे पोस्टरवरून की आता तुम्ही नेमकी जागा थोडीशी बदललेली आहे. सिनेमात तुम्ही कोरिओग्राफी तर केलीच आहे, पण अभिनयाचं सुद्धा काम या सिनेमाच्या निमित्ताने तुम्ही पदार्पण केले असं म्हणूयात का आपण? आणि हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता की तुम्ही ॲक्शन म्हणायच्या ऐवजी आता ऐकत होतं ॲक्शन, तर ते कसं होतं? इतक्या अलंकारिक भाषेतलं बोलणं ऐकल्यानंतर आम्हाला आवडी लालबाग परळच्या लोकांकडे ऐकावं लागलं. पण अजिबात नाही, रुपारेल आहे, त्यामुळे कधीच टोमणं येणार नाही. पण या सिनेमात 2 जबाबदाऱ्या या मयुराने माझ्यावरती ठेवल्या होत्या. आणि दुसरी तर म्हणजे तिने मला तुला करायचंच आहे अभिनय, तिने मला ऑप्शनच ठेवला नाही. आणि म्हणून मला वाटतं मी या चित्रपटात काम केलं आहे. मी जेव्हा केलं काम तेव्हा माझ्या खरंच लक्षात आलं नाही की याचं स्वरूप एवढं मोठं असेल. पण जेव्हा पहिलं पोस्टर आलं तेव्हा मी अक्षरशः गार झाले की अरे बाप रे, आता आपण असे पोस्टरवर दिसणार आहोत. कारण आम्हाला आमची नावच फक्त अशी खाली छोट्या अक्षरात लिहिलेली बघायची सवय असते. मी सगळ्या टेक्निशियन्सच्या वतीने बोलते खरं तर. पण जेव्हा एखाद्या टेक्निशियनला आर्टिस्टच्या लाईनमध्ये उभं केलं जातं तेव्हा खूप वेगळा अभिमान वाटतो. आणि याचं सगळं श्रेय मी मयुराला देते. या सिनेमात या 2 मुलांनी इतकं अप्रतिम म्युझिक केलं आहे.
कारण ते माझं पहिलं प्रेम आहे कोरिओग्राफी हे. त्यामुळे मी रोहन रोहनचे खूप आभार मानेन की अशा पद्धतीची गाणी इतक्या उशिराच्या करिअरच्या टप्प्यामध्ये मला मिळावी, तर याचं श्रेय रोहन रोहन आणि मयुराला आहे. अभिनेत्री म्हणून मी कसं काम केलंय ते तुम्हाला कळेलच, पण जर खरंच बरं केलं असेल, आम्ही क्लासिकलमध्ये असं म्हणतो की खरंच जर मी काही बरं केलं तर ते माझ्या गुरूंचं आहे. तसं माझ्या आधीच्या अभिनयातले गुरु जे आहेत म्हणजे चेतन आहे किंवा आमचे सर आहेत, त्यानंतर आज मयुराने माझ्याकडनं ते काम करून घेतलंय आणि सगळ्या टेक्निशियनना खूप मजा येत होती जेव्हा मी काम करत होते, कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांच्यातला एक कोणीतरी कॅमेरासमोर उभा आहे आणि त्याची एक गंमत खूप वेगळी असते. आणि मी अख्ख्या माझ्या टीमला खूप आभार मानेन मी त्यांचे की त्यांच्यामुळे मी हे काम जर बरं केलं असेल तर ते करू शकले. या फिल्मबद्दल मी एक सांगेन की जसं एका वाक्यात ही फिल्म का पाहावी असं जर तुम्ही विचारलं तर मी सांगेन की तुम्ही आयुष्यात कधीतरी प्रेम केलं असेल आणि ते तुम्हाला मिळालं असेल किंवा ते मिळालं नसेल, म्हणजे पूर्ण झालं असेल नसेल, तरीही ही प्रत्येकाची गोष्ट आहे ही. आणि मला असं वाटतं तुम्ही बघा, तुम्हाला तुमच्या छान आठवणी पुन्हा त्यांना उजाळा मिळेल. आणि मयुरा, थँक्यू सो मच.